महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीतील वाद हा चव्हाट्यावर आला। नाशिकमध्ये भाजपमधील पक्षप्रवेशावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे आणि मनसेचे माजी आमदार नितीन भोसले, यतीन वाघ आणि दिनकर पाटील तसंच काँग्रेसचे शाहू खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदेंसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला। मात्र हा विरोध डावलून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। वाद एवढा शिगेला पोहोचला होता की भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशापूर्वी गिरीश महाजनांना घेरावही घातला। मात्र फरांदे समर्थकांचा विरोध डावलून पक्षप्रवेशाचा हा सोहळा पार पडला। या पक्षप्रवेशात सर्वच ठिकाणी थोडाफार विरोध होतो, मात्र पक्षप्रवेश म्हणजे तिकीट वाटप नाही, त्यामुळे लवकरच ही नाराजी दूर होईल अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। तर नाराजीवर बोलताना देवयानी फरांदे भावुक झाल्या। तर कुणाच्या इन्कमिंगवरून राडा झालेला आहे तर विनायक पांडे, यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि यांच्या प्रवेशाला या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केलेला आहे। शाहू खैरे आणि नितीन भोसले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आणि यांच्या इन्कमिंगवरून देखील राडा झाला। शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचा आहे असं सगळीकडे आपण बघतात। सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करावं। इतर पक्षावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही। काँग्रेस कुठे काय राहिलं आहे, उभाटाचं काय राहिलेलं आहे, पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे, आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं मग त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं, मुख्य प्रवाहात यावं, तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं गैर असं काही नाही आहे। मी अजून पुन्हा सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाही आहे, त्यामुळे कोणी राग करण्याची अजून गरज नाही। थोडा वेळ असतो राग, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही। असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे। आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। मग काय सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना? मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडेही बोलता येईल। अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात। मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे। वरतून बावनकुळे साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत। गैरवरून येण्याचं कारण महत्त्वाचं म्हणजे मी एक अतिशय सामान्य कार्यकर्ती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे।